पहिलं विकेट सुरुवात चांगली आहे ॲज अ गोलंदाजी युनिटमध्ये आपण पाहताय P1चं षटक 3 षटकांची लढत. दुसरा फटका आपण पाहताय डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय, डी झोन मध्ये जातोय. धावसंख्येचा शुभारंभ श्री गणेशा होताना आपण पाहताय बोनकोडे 11 बोलकोडे संघाचा आणि एका धावेनं आपण पाहताय हे धावफलक. तसेच पिंटूजी गुप्ता यांचं या व्यासपीठावर हार्दिक जात धर्म आणि पंथाच्या पलीकडे आमच्या नवी मुंबई शहराची परंपरा आहे. आदरणीय पिंटूजी गुप्ता. ओहो षटकार लॉंग ऑफची सीमारेषा भेदली या फटक्याने. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज हिट, मॅक्सिमम षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहताय डीजे वादन आणि क्रिकेटच्या व्यासपीठावरनं पटलावरनं आपण पाहताय क्रिकेट आणि संगीत. ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पिच झाल्यानंतर व्हाईट बॉल एक्स्ट्रा ॲड होईल इन टोटलमध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या आकड्यावर 8 फॉर 1 लॉस अशा प्रकारचे धावफलक आपण पाहताय. आता मात्र लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ रिझनमध्ये P1चं प्रोटेक्शन आहे, पॉवर प्ले 1चं आणि धावसंख्या फक्त 1. 9 या आकड्यावर हे धावफलक पुढे सरकते. अजून एक लो फुलटॉस बॉल. हा फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकच धाव. धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये. दशकात 10 या आकड्यावर 1 विकेट इन टू द डगआउट मध्ये आपण पाहतोय. रवी याची चांगली गोलंदाजी, सुजबुज भरी अशी गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने आपल्या अभ्यासाचा वापर करतोय मागील अनेक वर्षांचा. आता मात्र फ्रंट फुटवर आल्यानंतर कला फुटवरचा वापर केला आणि हा फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर्स रिजनला या सीमारेषेला भेदला या फटक्याने आणि हा चौकार. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. धावसंख्या 14 या आकड्यावर 14 लॉस ऑफ 1 विकेट. बोनकोडे 11 बोनकोडे एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा ऑन स्कोर कार्डवर आपण पाहताय. चांगलं बॅटल दोन्ही संघांमध्ये. चांगले गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि चांगली बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज सन्मेश. पहिलाच बॉल, पहिला बॉलला पाठवला स्लॉटच्या बाहेर, प्लॉटच्या बाहेर म्हणावा लागेल आणि पार्थ्याच्या बॅटचा हा तडाखा, विघ्नेशाच्या बॅटचा तडाखा आपण पाहताय. अजून एक षटकार. धावसंख्या धावफलकावर 20 ऑन बोर्ड. 20 धावांचा धावफलक. धावसंख्या 20 या आकड्यावर 20 धावांचा धावफलक. अजून एक फटका येतोय. काऊ कॉर्नर रिजन जाईल, भेदला जातोय या सीमा रेषेला. चौकार. विनंती असेल स्कूटी बाईक आपण आतमधून आलात, खेळ चालू होता. अजून एक चौकार. षटकारला फॉलो करणारा चौकार. मिस्टर विघ्नेश याच्या बॅटचा तडाखा, बॅटचा फ्लो आपण पाहताय. धावसंख्या 24 या आकड्यावर 24 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक अजूनही प्रगती पथावर कार्यान्वित चालू आहे. ओहो यॉर्कर डिलिव्हरी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. स्टेट डाऊन द ग्राउंड आपण पाहताय. फटका एकच धाव अंकित झालेली आहे. धावसंख्या
एक ऍड होईल टीम टोटल मध्ये. धावसंख्या 25 या आकड्यावर. 25 धावांचा धावफलक. या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला मिस्टर विघ्नेश याने. एक षटकार, एक चौकार, एक चांगला टार्गेट सेट करण्याचा मनोदय आणि मानस दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. आता मात्र अजून एक फटका. हो, पॉवरफुल हिट, फ्लॅट षटकार. लॉंग ऑनची सीमारेषा भेदली मिस्टर पार्थ यानं आणि या षटकारनं धावसंख्या धावफलकावर 31 या आकड्यावर. पॅडल स्विफ्टचा फटका आपण पाहताय. मिस टाइम स्ट्रोक. कार्पेटच्या साह्यानं चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत धाव पूर्ण होताना पाहताय. 2 धावा पूर्ण अंकित झालेल्या आहेत. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या 33 या आकड्यावर पोहोचलेलं हे धावफलक. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट ज्याला म्हटलं जातं आणि क्षणाक्षणाला बदलणारा गेम आहे क्रिकेट. आकडा प्रत्येक क्षणाला बदलणारा आकडा या क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. शेअर मार्केट जसं असतो ना, प्रत्येक क्षणाला बदलत असतो, तसा क्रिकेटचा खेळ देखील या शेअर मार्केट सारखा क्षणाक्षणाला बदलत असतो. 33 धावा ऑन बोर्डवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहताय. ॲज अ गोलंदाज सर्वेश. हो, पाठवला प्लॉटच्या बाहेर. डिलिव्हर झाला तसा स्पीड पोटने पाठवला त्याला लॉंग ऑनच्या सीमारेषेबाहेर. अजून एक मॅक्सिमम. बघा हे जे गाणं वाजलं ना, माझ्या लहान भावाने लिहिलं होतं गाणं, दीपक मडवी. आणि त्याच्यानंतर सोनाली सोनावणे ही कन्या, 15 वर्षाची कन्या, खऱ्या अर्थाने यूट्यूब सेन्सेशन झाली होती. आई मी येते ग कारल्या गावाला. खूप गाजलेलं आहे. धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 धावांचा धावफलक संपलाय. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 39 या आकड्यावर. बोनकोडे गावाचं क्रिकेट, बोनकोडे परिसराचं क्रिकेट आपण पाहताय. आता मात्र स्लॉग ओव्हर्स. 3 षटकांची लढत. 90 तासा गोलंदाज भाविन. अगोदरच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 30 धावा. त्याच्यानंतर मागच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी प्रोड्यूस केली. भाविन हा फटका फसलाय. चेंडू हवे मध्ये आहे, मात्र उंची गाठय. सीमारेषा पार जाईल हा फटका. अजून एक षटकार येतोय. मिस्टर विघ्नेश याच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला आणि काय विघ्नेश याची देखील. धावसंख्या 45 या आकड्यावर. आता मात्र फटका फसलाय. चेंडूने उंची गाठले. यष्टीरक्षक धावतोय, जेल सोडतोय. नमी त्याच्या हातातून हा जेल सुटला गेला. धावसंख्या 46 या आकड्यावर. 46 धावांचा धावफलक. मित्रांनो 3 षटकांची लढत आहे, लक्षात असू द्या. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. भाविन गोलंदाजच्या एंडकडे आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला जाईल पुन्हा एकदा मिस्टर पार्थ चंदन. पुन्हा एकदा भाविन. गतिवार शॉट झालेला आहे युवा गोलंदाज. अजून एक तडाखा. पार्थ चंदन याचा धमाका. अजून एक मॅक्सिमम. इट्स अ ह्यूज हिट. मॅक्सिमम. अर्धशतक क्रॉस केलेलं आहे बोनकोडे 11 बोनकोडे संघानं. 52 धावांचा धावफलक. 3 षटकांची लढत. हाय टार्गेट आहे मी म्हणेन. पुन्हा एकदा भाविन आणि पार्थ चंदन. गती परिवर्तन आणि पूर्णपणे पाहताय ताकद, दमखम, ही फटकेबाजी आणि त्या खेळपट्टीवर आत्मविश्वास. काय पार्टनरशिप पाहायला मिळतंय. सेकंड विकेट पार्टनरशिप.
एका बाजूला विघ्नेश, दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला पार्थ चंदन. आता मात्र फटका फसलाय. संधी हा आहे, गोलंदाज जाईल तोपर्यंत जेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 60 ऑन बोर्ड. 60 धावांचं धावफलक अजूनपर्यंत तिसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी. स्लॉग ओव्हर्स मध्ये भाविन याचा घेतलेला पुरेपूर समाचार. तब्बल 3 षटकार 21 धावा अजूनपर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा संधी आहे. यावेळी झेल टिपतो रोनित. परतावा लागेल पार्थ चंदन याला. मात्र दुसऱ्या विकेटचं पतन इन टू द डगआउट मध्ये. पार्थ आणि 60 आणि 61 61 डावांचं टार्गेट या ठिकाणी सेटअप झालेलं आहे. डीजे या स्पर्धा आहे. डीजेला विनंती असेल काँग्रेस पक्षावर जे गीत आहे ते वाजवा. काँग्रेस चषक 2025. कारण RSA गोठवली आपण पाहता. एका बाजूला रमाकांत नाना म्हात्रे यांचा फोटो त्या फ्लेक्सवर. आदरणीय उपमहापौर मंदाताई म्हात्रे त्यांचा असेल. तसेच अनिकेतजी म्हात्रे असतील. हा परिवार आहे काँग्रेसशी संलग्न एकनिष्ठ. आणि मी मगाशी म्हटलं ना, इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापना 28 डिसेंबर 1885. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहता या देशाच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या लढाईमध्ये, या स्वातंत्र्य लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान खूप मोठं आहे. कोणी विसरून चालणार नाही. आज राजकीय परिस्थिती बदलली असेल पण काँग्रेसचं योगदान हे खूप मोठं आहे. आणि तो काल आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कार्य, स्वर्गीय राजीव गांधी यांचं कार्य आपण पाहताय, माजी पंतप्रधान. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय या यूट्यूबच्या युगामध्ये आणि खऱ्या अर्थाने क्रांती घडवली राजीव गांधी यांनी. आणि त्याच्यानंतर आपण पाहताय, मी का म्हटलं गाणी वाजवा, कारण थोडीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. निवृत्त ब्रिटिश इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS अधिकारी ॲलन ॲक्टोटिव्हियन ह्यूम यांनी सुशिक्षित भारतीयांमध्ये नागरी आणि राजकीय संवादासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. 1957च्या भारतीय बंडानंतर भारताचे नियंत्रण ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्याकडे हस्तांतरित करण्यात आले होते. तेव्हा मात्र या इंडियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर पुण्यात कॉलराची साथ चालू असल्यामुळे पहिलं अधिवेशन मुंबईच्या गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील बोमेंद्रचंद्र बॅनर्जी हे होते. लक्षात घ्या मित्रांनो, काँग्रेस चषक ही स्पर्धा आहे आणि काँग्रेसच्या कार्याबद्दल आणि या देशामध्ये त्यांनी जे देशासाठी योगदान दिलं, या काँग्रेसच्या सर्वच मग मी म्हणेन नेत्यांनी त्यांच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. अनिकेतजी म्हात्रे असतील, या नवी मुंबई क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य ॲज अ युवा लीडर म्हणून. कोरोनाचा कालखंड जेव्हा आला ना, स्वतःची जीवाची पर्वा न करता आम्ही आमच्या प्रभागामध्ये काम करत होतो, पण अनिकेतजी म्हात्रे या पूर्ण नवी मुंबईकरता काम करत होते. आणि त्याच्यानंतर त्या चोख सभा पाहिल्या. बघा, राजकीय परिस्थिती बदलते ना, तेव्हा सामाजिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. सत्य हे लोकांपर्यंत पोचवावं लागतं. जाऊया मॅचकडे टर्न होतोय. आपण पाहताय RCA गोठवले आयोजित काँग्रेस चषक पहिला धमाका 2025 स्पर्धा. पहिला धमाका नमित पाटील याच्या बॅटचा फ्लो आपण पाहताय, फॉर्ममध्ये आहे. कनेक्टिव्हिटी जर पाहिली तर 100% कनेक्टिव्हिटी आणि पहिला षटकार. चौकार, षटकाराला फॉलो केलेला हा चौकार नमित
धावसंख्या 10 या आकड्यावर सूर्य अस्ताकडे चाललेला आहे, वेल निघत चाललेला आहे, मात्र सेमपानची लढत आपण पाहताय. धावसंख्या 10 या आकड्यावर 10 विदाउट लॉस. अजून एक स्ट्रोक मात्र जाईल चेंडू डिक्लेअर क्षेत्राकडे. वंडी डी झोन. धावसंख्या 11 या आकड्यावर 61 धावांचं टार्गेट. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. धावसंख्या 11 या आकड्यावर 11 विदाउट लॉस. 3 चेंडू फेस करतोय आपल्या इनिंगमध्ये. 11 धावा अजूनही ऑन स्कोर कार्डवर आपण पाहताय. नमित पाटील फॉर्म मध्ये आहे. अजून एक फ्लो. हो कला नजाकत्ता दाखवली या आधुनिक क्रिकेटच्या आधुनिक पटलावर. फ्लॅट षटकार, एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा भेदली. नमित पाटील बॅटच्या ब्लॅटची ही कला आहे मी म्हणेन. हाय कोऑर्डिनेशनचा वापर केला. धावसंख्या 17 या आकड्यावर. हो हा चेंडू पडल्यानंतर खेळपट्टीवर आपण पाहताय तो झोन थोडासा हलकासा खाली राहिला. डॉट बॉलची समाप्ती होताना पाहिली. चांगली फटकेबाजी, एक चांगला चेंडू डिलिव्हरी इन पिच केला गोलंदाज म्हणून आपण पाहताय. मोहसिन ॲज अ बॉलर. P1चं षटक हाताळतो तो मोहसिन. फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचा एक्स्ट्रा कव्हर फ्रीजर मध्ये हा चौकार येतो. नमित पाटील याच्या बॅटचा फ्लो आपण पाहताय. धावसंख्या धावपलकावर 21 या आकड्यावर 21 धावांचा धावपलक. माझ्या काँग्रेस पक्षाचा लाव माझ्या काँग्रेस पक्षाचा आता मात्र 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. रिमेनिंग 12 बॉल्स नीडेड 40 रन्स. तुर्बे 11 तुर्बे संघाचं क्रिकेट. संघर्ष आहे दोन्ही संघांमध्ये आपण पाहताय. एका बाजूला कोपरी नशिबाच्या बलावर खऱ्या अर्थाने फायनलमध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळवला. कुठे आहे योगेश? त्या चिठ्ठीवर काय माहिती चिठ्ठीमध्ये काय होतं. त्या चिठ्ठीवर झडप घातली योगेशने. योगेश एक आमचा मागरी कोली प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये आम्ही एकत्र 3 दिवस रात्रीची स्पर्धा आपण पाहतो. डे नाईटचं क्रिकेट. चांगले मित्र. या क्रिकेटने आपल्याला काय दिलं? क्रिकेटने आपल्याला दिली मैत्री. क्रिकेटने आपल्याला दिले नातेसंबंध. क्रिकेटने आपल्याला दिले ऋणानुबंध. आणि क्रिकेटने एकमेकांचा आदर करण्याची शिकवण दिली या टेनिस बॉल क्रिकेटने. क्रिकेटने आपल्याला या चमचमाते दुनियामधील मैत्री दिले. अनेक मित्र दिले. अजून एक अलॉंग द कार्पेटचा फटका आपण पाहताय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. धावसंख्या धावपलकावर 22 या आकड्यावर. बावीस धावांचा धावपलक. नवीन गोलंदाज आपण पाहताय मोहन. हो हा फटका संधी आहे मात्र जाईल का सीमारेषे बाहेर? काय यस षटकार आयोजक कमिटी या ठिकाणी आहे. षटकार क्रॉस केली लाईन. त्याच्यानंतर लाईन वरनं उडवला बॉल. षटकार. जनतेला मदतीचा हात अनिकेत दादाला देऊया साथ. काँग्रेस पक्षाचा करू प्रचार. नवा पर्व नवा प्रचार. धन्यवाद डीजे. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 या आकड्यावर. आदरणीय वरिष्ठ व्यक्तिमत्व धोंडू म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन आपण पाहताय. अजून एक फ्लो आपण पाहताय. फ्लिकचा फटका एक्झिक्यूट केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव. धावसंख्या 29. धावसंख्या 29 या आकड्यावर. नमित पाटील रवी पाटील दोन दर्जेदार फलंदाज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे सर्वोत्तम फलंदाज आपण पाहताय. तुर्बे 11च्या वतीनं संघर्षाचं क्रिकेट चालू आहे. 61 धावांचा धावपळक आपण पाहताय. हाय टार्गेट या 3 षटकांच्या सामन्यामध्ये मिस्टर मोहन
ऑन टू द गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहताय उंच पुरा असा हा फटका एक्झिक्यूट केलाय, जाईल मिड विकेटची सीमारेषा भेदली. नमित पाटील याच्या बॅट मधून अजून एक चौकार आला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 33 या आकड्यावर 33. करूया सन्मान जगभरात माझ्या काँग्रेस पक्षाचा आहे दरारा. आमच्या अनिकेत 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 8ला 28. 8 चेंडू 28 धावा. धावफलक, गणिती समीकरण, टार्गेट, लक्ष, आव्हान ज्याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. अनेक मान्यवर पाहुणे या क्रिकेटचा आनंद घेत आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरून. 8 चेंडू 28 धावा. बघूया बॅटर नमित पाटील सज्ज झालाय. गोलंदाजच्या पटलावर मोहन धावतोय. अजून एक स्लॉक स्वीपचा फटका आपण पाहताय, मात्र मिड विकेट रिजन मध्ये एकच धाव. षटरक्षण होत असताना एकच धाव. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. रिमेनिंग 7 बॉल्स 27 रन्स रिक्वायर्ड. रवी पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जाईल. मोहन संध्याकाळचं सत्र आपण पाहताय, अंतिमचा टप्पा या स्पर्धेतील. हा फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्ड मध्ये. षटक संपलं. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर शेवट चांगला केला. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावा. तब्बल 5 षटकार मारावे लागतील. बघूया स्ट्राईक एंडला नमित पाटील. या डीजे सहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. रिक्वायरमेंट टार्गेट आपण पाहताय, तब्बल 5 षटकार मारावे लागतील नमितला. गोलंदाज आहे उंच पुरा असा, ज्याची शरीरयष्टी आपण पाहतोय विघ्नेश पाटील. स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. विघ्नेश याच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली विघ्नेश याने देखील. पहिला बॉल फटका फसलाय हवेमध्ये आणि परतावा लागेल नमित पाटील याला. विघ्नेश याने केला खांद्याचा वापर, गतीचा वापर आपण पाहिला आणि फटका फसला आणि विकेट. पहिलं विकेट इन टू द डगआउट मध्ये. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. रायगड जिल्हा असेल, पुणा, सातारा, सांगली. हो हा फटका, हा फ्लो मात्र जाईल डिक्लेअर क्षेत्राकडे. डी झोन. एकच धाव. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. काहीतरी चमत्कार घडवावा लागेल. घडेल का? मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहताय ॲज अ गोलंदाज युनिट म्हणून. विघ्नेश बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा पंच डी झोन मध्ये. उदयजी तांडेल असतील आज आपण पाहताय. विनोदजी पाटील असतील. आता मात्र हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक. उंची जास्त गाठली. अजून एक विकेट डगआउट मध्ये परतावलं लागेल मिस्टर रोनित याला.
मिळेल आणि फायनलमध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश वेल प्लेड. मात्र तुर्बे संघ हरलो तरी चालेल पण पुन्हा हाच खेळ खेळायचा आहे मनोदय घेऊन आगामी स्पर्धांमध्ये ते उतरतील. वेल प्लेड नमित पाटील अँड टीम. आणि प्लेयर ऑफ द मॅच या सामन्यातील